मामा तुम्हाला काय झालंय? मम्मी मामाला काय झालंय? अरे ॲक्सिडेंट झालाय त्यांचा. अजून त्यांना नीट बोलता येत नाही, पण बोलतील ते हळूहळू. आपले वैद्य आजोबा आहेत की नाही, ते दादांवर उपचार करतात. आता दादा लवकरच बरे होते. चल त्यांना झोपू दे. येऊ का? बंटी चल. बंटी चल चल. ताई पुढे येऊ नका, मी आधी सांगते. ताई थांबा. बंटी चला. अगं पण तुम्ही येऊ नका, मी काय नाही केलं. अहो तुम्ही सांगितल्यापासून मी गेली पण नाही त्यांच्या मागं. तुम्ही का आलाय तिथं मला आणि माझ्या मुलाला त्रास द्यायला? तुम्ही ताई पुढे येऊ नका. मी आधी सांगते हा, मी जीव घेईन. अहो चुकलं माझं. मी पैशासाठी हे सगळं तुमचं काम नको घ्यायला पाहिजे होतं. माझं नशीबच मुटकं आहे हो. घरच्याने असल्या घाणेरड्या माणसाशी लग्न लावलं. तो रोज मला पोरासमोर दारू पिऊन मारायचा. ताई असले संस्कार त्याच्यावर नको म्हणून मी वेगळी राहत होती हो. एकटी पडली होती मी. कोण नव्हतं माझ्या आधाराला. ते एकटेपणात नाही सगळं झालं. चुकून झालं ताई. मी पुन्हा नाही करणार. तुम्ही काय केलं ना आम्हाला, तुम्ही जीव घेईन. तुला कोणी सांगितलं मी तुझा जीव घ्यायला आले होते? तू जसं तुझ्या लेकाच्या प्रेमापोटी काही करू शकतेस, तसंच मी पण माझ्या नवऱ्याच्या प्रेमापोटी हे सगळं केलं. आपल्या माणसांवर आपलं जीवापाड प्रेम असलं ना की आपण असं वागतो. माझं ना लय प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. मला नाही आवडत त्याच्या आजूबाजूला दुसरी कोणी बाई आली तर. त्यानं कुठल्या बाईला बघितलं ना तरी तिला संपवावं असं वाटतं. मला जीव घ्यावा असं वाटतो. तुला मी वेडी वाटत असेल ना? आहेच मी वेडी. माझ्या नवऱ्यावर वेड्यासारखं प्रेम करते मी. लहानपणीच लग्न ठरलं होतं आमचं. तेव्हापासून 20 वर्ष वाट बघत आले त्यांची. ते घरातनं लहानपणीच पळून गेले होते. तेव्हापासून लग्न होईपर्यंत एक एक दिवस वाट बघितली मी त्यांची. त्यांच्यासाठी सगळं आयुष्य काढलं असंच. दुसऱ्या कोणाला माझ्या आयुष्यात येऊ पण नाही दिलं मी. ते परत यावेत म्हणून लय उपास तापास केले. एवढं सगळं करून पण माझा नवरा जर दुसऱ्या बाईच्या नादाला लागला असं तर मला नाही का वाईट वाटणार?